तर थेट जाऊयात विरारमध्ये प्रति द्वारकाधीश मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा विमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते संपन्न होत आहे। ही थेट दृश्य या ठिकाणी सध्या आरती सुरू आहे। बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देवता। शीतलीकरणं पुष्पैः हस्ताभ्याम् आत्मवन्दनं हस्तौ प्रक्षाल्य मंत्रपुष्पांजली। जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पत्नी यांनी हे मंदिर बांधलं, श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं आणि इथे आम्हाला बोलवलेलं आहे। आणि त्या गेले 12 वर्ष हा एकदम तपश्चर्या जसं माणूस करतो तसं पूर्ण इकडची माती असेल, सगळ्या वस्तू असतील, दगड असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय मेहनतीने करून हे मंदिर उभारलेलं आहे। आणि त्यांनी हे जे काही केलेलं आहे, उभारलेलं आहे, जी मूर्ती आहे ती अत्यंत सुबक आणि उत्कृष्ट आहे। आणि त्यांच्या अथक परिश्रमाने ते झालेलं आहे, त्या बघून मन पूर्ण भारावून जातं। 26/11 सगळ्यांना तारीख लक्षात आहे, ती वाईट दिशेने, परंतु 26/11 आता ओळखलं जाईल ती द्वारकाधीशाच्या आगमनाने। आणि हे आगमन ही पुण्यभूमी जेव्हा साकारली जाईल त्यावेळेला अधिक प्रज्वलित होईल, अधिक उज्ज्वल होईल आणि हिंदू धर्माचं फार मोठं काम केल्याचं समाधान ठाकूर कुटुंबियांना लागेल। कसं आहे, तुम्ही जर इकडे लोकांचा उत्साह बघतील, वेगवेगळ्या वसई तालुका मुंबई पासून लोक आली आहेत ज्यांना द्वारकेच्या मंदिरची हे माहिती आहे, म्हणजे कृष्णाबद्दलची। तर आज मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरच्या लोकांना असं फील होते की द्वारकाधीश स्वतः विरारला आलेले आहेत, त्याचे लोक उत्साहाने दर्शन घेत आहेत। आज गेले सलग 3 दिवस विविध धार्मिक कार्य चालू होती, होम हवन चालू होतं आणि आज प्राण प्रतिष्ठा झालेली आहे। 4 वाजता मंदिर सर्वांसाठी शंकराचार्यजींच्या आशीर्वादाने सुरू होणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये। आणि 26, 27, 28, 29 आणि 30 या सर्व दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रम धार्मिक राबवले जाणार आहे प्रवीणा जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।